आता एकदम अचानक पैसा आहे म्हणून उमेदवार, मी कार्यकर्ता राहिलाच नाही. राहिलाय नाही. मनी मसल पॉवर आहे म्हणून उमेदवार, एकदम कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून उमेदवार. श्रीरंगला पैठणीचा आहे, त्याच्यानंतर तुमच्या देवदर्शन आहे, त्याच्यानंतर तुमचे सबंध लोकप्रियतेचे कार्यक्रम आहे. म्हणजे वेगळ्या अंगाने इलेक्शन गेली. ह्या सगळ्या कार्यक्रमाचा त्या झेडपीच्या संस्थेचा काही संबंध नाही. काही ना काही काम करत करत तुम्ही लोकांमध्ये परिवर्तन घडवणं. निवडणुकासाठी तुम्ही पुढारी कायसाठी झाली आहे, लिडरशिप कायसाठी, तर लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करता आला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी महिला उमेदवार नवरात फक्त भाषण करतोय आणि तिला विचारलं बोलायला संधी नाही. असं नाही केलं पाहिजे. तिला बोलू देत, चुकू देत ना. महिला नवीन चुकू देत, काय फरक पडत नाही. पण ती शिकेल, ती तयार व्हायला पाहिजे, तरच ती सभागृहात बोलेल ना. त्या भागातला नेता किंवा इच्छुक उमेदवार तो लोकांना काय दिशा देतो महत्वाचं आहे. आता समजा उमेदवारांनी ट्रिप काढल्या तर मतदार कशाला नाही म्हणतील. मतदार याही उमेदवाराच्या ट्रिपला गेले, ह्या उमेदवाराची ट्रिप गेले, याची पैठणी घ्यायला गेले, त्याच्या खेळात सहभागी झाले. मतदारांनी सुद्धा त्याच्यामध्ये गावात ज्यावेळी उमेदवार येईल त्यावेळेला तो कुठल्या कार्यक्रमाला येऊ देत. अर्थात तुम्ही तुमच्या मग कामांची यादी करून ठेवा, तुमच्या प्रश्नांची यादी करून ठेवा. उमेदवारांना सांगा हे 5 वर्ष तुम्हाला या विषयावर आमचं काम करायचं, हे प्रश्न सोडवायचे, आणि रेकॉर्डिंग करून ठेवा ना की आम्ही तुम्हाला हे निवेदन दिलं. आणि मी तुम्हाला सांगतो, एकदा निवडून येणं सोपं असते. तुम्ही भाषणं करून, पैसा खर्च करून, अजून हे सगळे गमती जमती करून निवडून येऊ शकता. पण वारंवार तुम्हाला निवडून यायचं असेल तर कामच करायला लागतं. आणि लोक फार हुशार आहेत. म्हणजे मतदार इतका हुशार असतो, काम केलंय नाही केलंय, करतोय का नुसतं भाषण करतोय हे लोक ओळखतात. म्हणजे मतदार हा हुशार आहे. जरी आता किती देवदर्शन सहली झाल्या, काही जरी झालं तरी मतदार लास्ट स्टेजला बऱ्याच ठिकाणी योग्य निर्णय करणारा मतदार म्हणलं गेलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं बिगुल वाचलं. पहिल्या टप्प्यात नगर परिषद, नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पण प्रश्न असा उपस्थित होतो, त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटात गणामध्ये नवा ट्रेंड सुरू झाला आहे. कारण पूर्वीचा प्रचार पद्धती आणि आताची प्रचार प्रक्रिया यामध्ये जो फरक आपल्याला दिसून येतो त्याच्यावर आपण खरं तर आज प्रकाश टाकणार आहे. कारण गावागावात, गटांमध्ये, गणामध्ये इच्छुक उमेदवारांकडून जेवणावळीपासून तर खेळ रंगला पैठणीचा, देवदर्शन, आमाप मतदारांना भुलवण्याचे किंवा त्यांना वेगळा ट्रेंड सेट करण्याचा प्रक्रिया आपल्याकडे सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याशी आज स्टुडिओमध्ये बोलण्याकरता जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पंचायत राजमध्ये 11 महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये ज्यांनी व्याख्याते म्हणून काम केलं आहे आणि आपल्या सर्वांचे परिचित आहेत असे शरद बुटे पाटील आपल्या सोबत आहेत. आणि ते 2002 पासून या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेत आहेत. ते स्वतः 3 वेळा जिल्हा परिषद विजय झाले आणि त्यांनी त्यांच्या गटात बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची परंपरा ही त्यांनी सुरू केली. नमस्कार, तुमचं खेड टाइम्स मध्ये स्वागत आहे. खरं तर झेडपीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो ट्रेंड तालुक्यामध्ये सेट होतोय त्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर मी 2002 साली जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम ती निवडणूक लढवली आणि त्या प्रक्रियेत मी आलो. त्या अगोदर स्वर्गीय नारायणरावजी पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं किंवा दौऱ्याच्या निमित्तानं मी फिरलेलो आहे, निवडणुका पाहिलेल्या आहेत. माझ्या अगोदर माझ्या गटामध्ये सदाशिव करंडे सदस्य होते दादा, त्यांच्या प्रचाराला पण मी विद्यार्थी असताना जायचो. 2002 ची निवडणूक मी डोळ्यासमोर ठेवतो आणि आताची 2025 ची निवडणूक आहे. प्रचंड मोठं अंतर या सगळ्या निवडणुकांमध्ये आणि प्रचार पद्धतीमध्ये फरक पडलेला आहे. गटाची रचना बदलते, आपल्या तालुक्यात संख्या बदलते, तो भाग गौण आहे. परंतु 2002 साली ज्या वेळेला उमेदवारांची कोणत्याही राजकीय पक्षाची यादी जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये 90% कार्यकर्ते असायचे. एखादा माणूस कोणतरी व्यापारी शहरातून आलाय, पाहुणारा आलाय, हे तेवढं फार कमी होतं. 90-95% लोक कार्यकर्ते असायचे. मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, कार्यकर्त्याला संधी मिळत होती की एखाद्याने सरपंच म्हणून काम केलंय, एखाद्या संघटनेत काम केलंय, ज्याला लोकांच्या प्रश्नाची जाण आहे, ज्याला आपण कार्यकर्ता म्हणतो, तो कार्यकर्ता त्यावेळी निवडणूक उतरायचा. आता 2025 तुम्ही बघितलं आणि यादी सगळ्या राजकीय पक्षांची संभाव्य उमेदवारांची पाहिली. व्यक्तिशः मी कोणावर टीका करणार नाही. आणि हे राज्यात चित्र आहे, आपल्या तालुक्यापुरतं नाही, सगळ्या राज्यामध्ये आहे. तर आता तुम्हाला 10%च कार्यकर्ते सापडतील की तो कार्यकर्ता आहे, 5-10 वर्ष काम करतोय, लोकांमध्ये जातोय, सुखदुःख जातोय, काम करतोय, प्रशासन करतोय, काहीतरी आंदोलन केलेलं आहे. आता एकदम अचानक पैसा आहे म्हणून उमेदवार, मी कार्यकर्ता राहिलाच नाही, राहिलाय नाही. मनी मसल पॉवर आहे म्हणून उमेदवार, एकदम
कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून उमेदवार. म्हणजे ती संख्या जर तुम्ही बघितली तर हे सगळे असे पैसा आणि हे फक्त आणि याच्यातून आता उमेदवार पुढे यायला लागलेत. ही या संस्थांच्या पुढे मोठं आव्हान आहे. कारण ह्या ज्या संस्था आहेत ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हा सगळ्यात जिव्हाळ्याचा असतो नागरिकांच्या. सन्माननीय आमदार आणि खासदार इतक्या सहज लोकांना भेटतील असं नाही, पण झेडपीचा सदस्य रस्त्यात भेटतो, दशकिरीत भेटतो, कार्यक्रमात भेटतो. लहान सहान काम सांगता येतं, ते शिलाई मशीनचं सांगता येतं, जनावरांचं लसीकरण झालं नाही हे सांगता येतं, डॉक्टरकडे गोळ्या औषधं पीएससी मिळत नाही हे झेडपी लोक सांगतात. घरकुलाचं बिल निघत नाही, घरकुलाचा हप्ता नाही मिळाला ते पण सुरू होतं. त्यामुळे अतिशय जिव्हाळ्याचा हा लोकप्रतिनिधी झेडपी पंचायत समितीचा सदस्य. त्या प्रमाणामध्ये तो कार्यकर्ता असायला पाहिजे. आज कार्यकर्ता शिल्लक राहिला नाही. काही वर्षानंतर कार्यकर्ता याच्यात सापडेल की नाही मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि प्रचार पद्धती आणि हा सगळा खर्च हे इतकं बदललेलं आहे. आता मी स्वतः 2002 साली राहिलो उभा, तर त्यावेळी मी माझं वय 26 होतं. तर मी त्यावेळी गावोगाव मोटरसायकलवरती फिरलो, बस त्यांची बैठक घ्यायचा, त्यांची कामं लिहून घ्यायचा, वही पेन, तुमची काय काय कामं आहे, कशी कशी करायची आहे, आणि असं संवाद करून मी ती निवडणूक केली. आता हा ट्रेंड पूर्ण बदललेला आहे. संवादच नाही. आता फक्त फोकस तुम्ही मगाशी म्हणले ते खेळरंगला पैठणीचा आहे, त्याच्यानंतर तुमच्या देवदर्शन आहे, त्याच्यानंतर तुमचे सवंग लोकप्रियतेचे कार्यक्रम आहे. म्हणजे वेगळ्या अंगाने इलेक्शन गेलेली आहे. ह्या सगळ्या कार्यक्रमाचा त्या झेडपीच्या संस्थेचा काही संबंध नाही काही मात्र. तर आता खरं तर जो काळ होता जुना किंवा 15-20 वर्षापूर्वीचा बदल होत राहणार. टेक्नॉलॉजी बदलणार, तंत्रज्ञान येणार, पैसा वाढलेला आहे, परंतु मूळ गाभा जो आहे की त्या मतदारसंघ तुम्ही समजून घेतला का उमेदवारांना काय अपेक्षित आहे. तो तुमचा मतदारसंघ जो झेडपीचा गट आहे किंवा पंचायत समितीचा गण आहे त्याच्यात गावं किती आहेत, ग्रामपंचायती किती आहेत, प्राथमिक शाळा किती आहेत, अंगणवाड्या किती आहेत, तिथं तुमचे ग्रामीण मार्ग रस्ते किती आहेत, इतर जिल्हा मार्ग रस्ते किती आहेत, तिथले आरोग्याचा विषय काय चाललेला आहे, तिथली पाणी येण्याची परिस्थिती आताची काय आहे, बीपीएलचे एकूण लोक किती आहेत, किती लोकांना त्या ठिकाणी तुम्हाला घरकुल द्यायची आवश्यकता आहे. इतकं मायक्रो प्लॅनिंग करायला संधी आहे. आणि हा जो प्रचाराच्या अगोदर 1-2 महिने काळ मिळतो त्या काळामध्ये जर त्या ठिकाणी हे लोकप्रतिनिधी वेळ देऊन वाडी वस्तीत फिरले, लोकांशी चर्चा केली, संवाद साधला, तर खूप असे न समजलेले प्रश्न समजतात. पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुम्हाला जे काम करायचे त्याची यादीच तुमच्या समोर येते. आता मी तो प्रयोग 2002 पासून आतापर्यंत करत आलेलो आहे. वस्तीवर जाऊन बैठक घ्यायची, लोकांना विचारायचं पाठीमागे काय काम झालंय, आता काय करायचंय, कामं लिहून घ्यायची, ती कुठून करायची त्याचा प्लॅन करायचा. कारण 5 वर्ष त्यामुळे आराखडा तयार होतो. आता हे जे सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये लोकांच्या प्रश्नाला कुठेही चर्चेला वाव नाही. या प्रश्नावर निवडणूक होणार नाही, या प्रश्नावर एकमेकावर कोणी बोलणार नाही, ह्या प्रश्नाची सभांमध्ये चर्चा होणार नाही. फार तर व्यक्तिगत चारित्र्य आणणार होणार, एकमेकावर टीका होणार किंवा राजकीय पार्टी म्हणून टीका होणार किंवा तालुक्याचे 2-3 गट म्हणून टीका होणार. पण त्या मूळ गावचा वाडी वस्तीचा विशेष करून आदिवासी ठाकरवाडी आपल्याकडे आहेत. आमच्याकडे अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय वस्त्या त्याच्यामध्ये आहेत, ओबीसी समाज त्याच्यामध्ये आहे, 12 बोलतर आमचे त्याच्यामध्ये आहे, कातकरी किंवा भटकी विमुक्त लोक आहेत. त्यांना कोणच वाली नाही. त्यांचा प्रश्न येणार कधी पुढं, तो लोकप्रतिनिधीला किंवा इच्छुकांना कळणार कधी. म्हणजे तुम्हाला आता हा प्रचाराचा काळ किंवा त्याच्यापूर्वीचा काळ हा एक प्रकारे तुमचं प्रशिक्षण होतं, लोकसंवाद होता, प्रश्न समाधान होते, मतदारसंघ समजून येणार होता. ते आज 90% ठिकाणी होत नाहीये. हे उमेदवार समजून कधी घेणार, हेच उमेदवाराच्या आता लक्ष द्यायला पाहिजे की बाबा आपण ठीक आहे तुम्ही परिचित होण्यासाठी लोकांसाठी काही करताय, पण नुसतं परिचय तुम्ही होणार आणि परिचयातून फक्त तुम्हाला मतं पाहिजे हे थोडं बाजूला ठेवायला पाहिजे. की तुम्ही ज्याच्यासाठी कशासाठी निवडणूक लढताय, तर मला विकास कामं करायची, लोकांची सेवा करायची. मग भाषणात आल्यानंतर तुम्ही काय म्हणणार, नाही मला लोकांची सेवा करायची, प्रश्न सोडवायचे, लोकांना रस्ते, लाईट, पाणी, वीज मला द्यायचंय. अरे पण ते द्यायचं कसं, कुठं द्यायचंय, कोणत्या वस्तीत द्यायचंय, त्याची अडचण काय हे तुम्ही समजून घेतलं का? तुमच्याकडे आहे काय डाटा आहे का, काय तुम्ही आराखडा केलाय का, आहे का तुमच्याकडे मास्टर काही? मी मतदारांच्या हातात आता काय काम केलं ते पण देणार आहे आणि काय करायचं ते पण देणार आहे. मी एकदम बारकाईनं माझा कार्य अहवाल केलेला आहे, डिटेल्स मध्ये एकदम मायक्रो प्लॅनिंग करून तो ठेवलेला आहे. तर मी माझं म्हणत नाही की माझी कॉपी लोकांनी करावी. आता मला रिझर्वेशन आहे, महिला उमेदवार आहे, परंतु त्यातल्या त्यात काही प्रमाणात गाव आहे ना नव्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी, कारण नव्या फळीतले कार्यकर्ते देखील सुशिक्षित आहेत, महिला सुशिक्षित आहेत, साधन सामग्री आहे, गाडी 4 व्हीलर त्यांच्याकडे आहे, आर्थिक सपोर्ट आहे. या सगळ्याचा उपयोग त्या मतदारसंघाचं प्लॅनिंग करायला त्यांनी करायला पाहिजे आणि तो आता होताना दिसत नाही. हा मोठा फरक आहे. आणि निवडणूक आता कार्यकर्त्याची राहिली नाही. मग कार्यकर्ता टिकला पाहिजे, तो कुठल्या राजकीय पक्षातला असू द्या, तो कार्यकर्ता टिकायला पाहिजे. 2002 साली माझ्याबरोबर निवडलेले झेडपी सदस्य आणि आता समोर उमेदवार बघितल्यानंतर मलाही कधी कधी फरक जाणवतो. म्हणजे आता कार्यकर्ता दिसत नाही कुठं. कार्यकर्ते म्हणजे आता शोधला हा कार्यकर्ता शोधावा लागेल. कसं आहे, प्रत्येकाने एक आचारसंहिता पाळायला पाहिजे. मी गंमत म्हणून उदाहरण सांगतो. मला काल एका कार्यकर्त्यांनी भेटलं, सांगितलं एका गावामध्ये अंत्यविधी होता आणि अंत्यविधी लोक जमले होते. त्या अंत्यविधीमध्ये एका उमेदवारांनी भाषण केलंय की मी इच्छुक उमेदवार आहे
आणि मला तुम्ही सहकार्य करा. आता थोडी आचारसंहिता पाळायला पाहिजे. प्रसिद्ध व्हायचंय, लोकांमध्ये जायचंय म्हणून आपण काय करतोय, तर आपण अखंड हरिनाम सप्ताह असेल, दशक्रिया विधी असेल, सार्वजनिक कुठला धार्मिक कार्यक्रम असेल, त्याच्यात तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून भूमिका मांडता कामा नये. राजकीय बोललं नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला संधी मिळेल उमेदवार म्हणून लोक देतात, आपुलकीने बोलायला देतात, मार्ग वेगवेगळे, तुम्ही त्या विषयापुरतं बोला. फार तर तुमचा परिचय होईल, पण तुम्ही तिथे निवडणुकीचं भाषण करता कामा नये. निवडणुकीचं भाषण हे तुम्ही सभेमध्ये करा, कोपरा सभेत करा, बैठकीत करा, काही पथ्य पाळायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं, थोडे लोक चुका करतात तर सगळ्या राजकारणी लोकांना नाव ठेवतात बदनाम होतात की उमेदवार पुढारी असायचे, यांना कुठे बोलायचं काही कळत नाही. आणि मग त्याच्यामुळे आता एकंदरीत सगळ्याच उमेदवारांची प्रतिमा मल्ली व्हायला लागली आहे. त्यामुळे हे सगळं पथ्य त्यांनी पाळलं पाहिजे. मांडताना पण आता ज्या वेळेला प्रचारात सगळी सुरुवात होईल तर त्यावेळेला मग विकासाचे मुद्दे नाहीच, मग त्याच्यावर बोलायचा काही प्रश्नच नाही. मग एकदम एकमेकाचं चारित्र्य लोक करणार, एकदम व्यक्तिगत टीका होणार, त्याच्या कुटुंबावर टीका होणार. खरं त्याचं व्यक्तिगत लाईफ वेगळं आहे, सार्वजनिक लाईफ वेगळं आहे. तुम्ही लोकांच्या प्रश्नावरती बोला. खेड तालुक्यामध्ये आपल्या किती ग्रामपंचायती आहे, आपल्या गटात किती आहे, गणात किती आहे, त्यांचे प्रश्न काय आहे, कामं किती राहिलीत, जलजीवन मिशनची कामं अर्धवट पडलेली आहेत, काही ठिकाणी अजून रस्त्यांची कामं करायची, शाळांमध्ये चान्स आहे, अंगणवाडीत काम करायला चान्स आहे. सगळी कामं कोणच करू शकत नाही, तुम्हाला मी सांगतो. 100% डेव्हलपमेंट कोणत्याच मतदारसंघात महाराष्ट्रात झालेली नाही. कामं शिल्लक राहणार आहे, परंतु काही ना काही काम करत करत तुम्ही लोकांमध्ये परिवर्तन घडवणं. निवडणुकासाठी आहे, तुम्ही पुढारी कायसाठी झाली आहे, लिडरशिप कायसाठी, तर लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करता आला पाहिजे. व तुम्ही बीपीएल मध्ये लोक एपीएल मध्ये आणले, शाळाची गुणवत्ता वाढवली, त्या गावामध्ये त्या ठिकाणी तुम्ही टँकर बंद करून ते पिण्याचं पाणी दिलं, तुम्ही अमुक अमुक क्षेत्र शेत जमीन ओलिताखाली आणली, बंधारे त्याच्यामध्ये तुम्ही बांधले, अंगणवाडीमध्ये कुपोषण निर्मूलन तुम्ही केलं. हे असं तुम्हाला तिथे चार्ट दाखवता आलं पाहिजे लोकांना की मी हा बदल करू शकलो. नाहीतर मग आता मागच्या वेळी पण निवडणुका झाल्या 8 वर्षापूर्वी, त्याच्या वेळी मागच्या वेळी झाल्या. आता जर लोकांना तुम्ही मागच्या 3 दमदाची नाव विचारलं तर सांगता येत नाही. तुम्ही सांगून दाखवा. अनेक मतदारसंघात जा की 20 वर्षापूर्वी तुमचा झेडपी सदस्य कोण होता, लोकांना सांगता येणार नाही. का नाही सांगता येणार, तर ते लोकांच्या जीवनात बदल केलेलं काम तुम्ही दाखवू शकले नाही लोकांना. ते जर तुम्ही दाखवलं तर 50 वर्षानंतर पण लोक तुमची आठवण काढतील. नाही तर दर 25 95% लोक नवीन उभे राहतात, नवीन निवडून येतात, आणि मग त्यांना शिकायला वर्षभर निघून जातं, वर्ष 2 वर्ष, आणि नंतरच्या 1-2 वर्ष त्यांना कळतं काम करायचं, तो पण वेळ संपलेली असते. म्हणून उमेदवारांनी आता प्रॅक्टिकल काम करायला पाहिजे, प्रश्न समजून घेतले पाहिजे, योजना समजून. किती लोकांनी पुस्तक वाचलं सांगा मला, कायदा काय तुमचा पंचायत चालली का झेडपी झाली, किती लोकांनी कायदा वाचलाय, सभेचे नियम किती लोकांनी वाचलेत, योजना कोणत्या कोणी वाचले, डीपीसी मध्ये लेखा शीर्षक कोणी वाचले, पंचायत समितीचे अधिकार कोणी वाचलेत, सभापती उपसभापतीला अधिकारी कोणी वाचले, उपसभापतीला सरपंच परिषद करायचा अधिकारी किती लोकांना माहिती आहे. म्हणजे जवळजवळ 90% कायदा, योजना आणि कर्तव्यापासून हे सगळे लोक बाजूला आहेत. लक्षात घ्या, 10-15% लोक फक्त याच्यावर प्रयत्न करतायत. तर माझी हे सगळ्या उमेदवारांना विनंती आहे, तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या असा कुठूनही निवडणूक लढवा. एक आहे, पथ्य पाळलं पाहिजे. मी माझ्या भागाचा, मला समजतं भाग माझा, मी त्या भागाच्या जवळ येते, मी माझ्या भागातच निवडणूक लढली पाहिजे. प्रत्येकानं त्याच्या भागाची लिडरशिप केली पाहिजे. प्रत्येक भागात कोणतरी कार्यकर्ते त्याला तिथं संधी मिळाली पाहिजे. एकमेकावर अतिक्रमण पण नाही व्हायला पाहिजे, कुणीच नाही केलं पाहिजे. मी किती मोठा आहे म्हणून मी सगळ्याच मतदारसंघात कुठे मी उभं राहायला निघालो किंवा तिथं मी अतिक्रमण केलं तर योग्य राहत नाही. शेवटी त्या भागातला जो कार्यकर्ता आहे त्याला संधी मिळते, तुम्ही तुमच्या भागात करा. आता माझ्याकडे 2012ला रिझर्वेशन आलं एसटी महिलेचं, सुरेखा ठाकरे आमच्याकडे बिनविरोध आम्ही निवडून आणल्या. तर आम्ही त्यावेळी 5 वर्ष थांबलो ना, आम्ही कोणावर अतिक्रमण केलं नाही, कोणाच्या मतदारसंघात गेलो नाही, 5 वर्ष थांबलो, जिल्हा नियोजन समिती आणि अन्य कामांवर काम करत राहिलो. त्याच्यामुळे दरवेळी तुम्हालाच पद मिळेल, तुमच्यासारखंच रिझर्वेशन येईल, तुम्हालाच मतदारसंघ अनुकूल राहील असं नाहीये. वेगवेगळ्या लोकांना संधी मिळेल. आता महिला आहे समजा, आता महिलांनी सुद्धा, आता नवीन महिला आहे तर महिलांना 3 महिने मिळाले रिझर्वेशन झाल्यापासून. आता मला वाटतं 1-1.5 महिना होऊन गेलाय. 1-1.5 महिना सुद्धा शिकायला काळ भरपूर होता. त्यांना पुस्तक वाचता आली असते, चांगले इंटरव्ह्यू करता आले असते, मुलाखती घेता आल्या असते, लोकांशी बोलता आलं असतं, संस्था समजून घेता आल्या असते. वेळ होता ना, अचानक काही कोणी महिला तयार होत नाही. आता माझी मिसेस तर गेली 4 वर्षाला फिरते, मला माहिती होतं महिला रिझर्वेशन येणार आहे. ती 4 वर्ष बामाई म्हणून काम करते, ट्रेनिंगचे प्रोग्राम घेते, ग्रामपंचायत प्रशिक्षण घेते, दौरे करते. त्यामुळे आज ती ट्रेन आहे, मला सांगावं लागत नाही, तिच्याबरोबर जायला लागत नाही, तिचं तीच भाषण करते, लोकांना भेटते. मी तिच्या गाडीत बसून काम नाही करत, ती स्वतंत्र काम करते. मी तिला सांगितलं तुझं काम तुला स्वतंत्र करायचंय, माझ्या नावाखाली मतं पण नाही घ्यायची, आणि मी सगळं तुला शिकवणार, तू ते बोलणार असं नाही, तुझं तू तयार हो. त्यामुळे सगळ्या उमेदवारांनी, आता ज्या महिला उमेदवार आहेत त्यांना मोकळीक दिली पाहिजे, त्यांना बोलून दिलं पाहिजे, त्यांना शिकून दिलं पाहिजे, त्यांना नोट्स काढू द्या, त्यांना वाचू द्या, त्यांना प्रश्न समजावून घेऊ द्या. तुम्हीच बऱ्याच ठिकाणी महिला उमेदवार नवराच फक्त भाषण करतोय आणि तिला विचारलं बोलायला संधी नाहीये. असं नाही केलं पाहिजे. तिला बोलू देत, चुकू देत ना, महिला नवीन आहे, चुकू देत, काय फरक पडत नाही. पण ती शिकेल, ती तयार व्हायला पाहिजे, तरच ती सभागृहात बोलेल ना. तुम्ही आज जर तिला बोलणंच नाही दिलं, ती सभागृहात पंचायत समितीच्या कशी बोलेल, तिथं पंचायत होईल, कितीची पंचायत होणार ना. मग ती मतदारसंघातले प्रश्न सोडवणार.
त्याच्यामुळे आता जे 50% कायद्यात असलं तरी 52% महिला जातात सभागृहात. हा. मग त्या महिलांना तिथं मर्यादा येतात आणि मग काही ठराविक महिला ते सभागृहात होतात. मग त्यांना वारंवार संधी मिळते. बाकीच्या महिलांना संधीच मिळत नाही बोलायची, त्या सभागृहात बोलतच नाही, त्यामुळे त्यांच्या भागातले प्रश्न तसेच राहतात. त्यामुळे आता सगळ्या पक्षाच्या लोकांनी त्या महिला उमेदवार आहेत त्यांना मोकळं काम करू देत, फिरू देत. फक्त फिरू दे म्हणजे लोकांचे प्रश्न समजून घ्यायला फिरलं पाहिजे, शोधक नजरेने फिरलं पाहिजे आणि त्यांनी प्रश्नाचं संकलन केलं पाहिजे. मग तीच महिला तुमची जी आज बोलत नाही ती सभागृहात उत्तम बोलेल, पंचायत समितीत उत्तम बोलेल आणि ती त्या भागाचं चांगलं लोकप्रतिनिधी काम करेल. हे सगळं उमेदवारांनी आपलं कौशल्य अवगत केलं पाहिजे, हे मान्य आहे. मतदारांचा काही रोल आहे की नाही ह्या विषयात? का त्यांनी देवदर्शन काढलं, निघाले सगळे, त्यानंतर पैठणीचा कार्यक्रम, सगळेच उपस्थित, म्हणजे मतदारांनी प्रत्येक उमेदवारासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्याकडे कसं बघणार आणि त्या विषयावर आपण काय? याच्यामध्ये गंमत अशी आहे की त्या भागातला नेता किंवा इच्छुक उमेदवार तो लोकांना काय दिशा देतो महत्वाचा आहे. आता समजा उमेदवारांनी ट्रिप काढल्या तर मतदार कशाला नाही म्हणतील. मतदार याही उमेदवाराच्या ट्रिपला गेले, ह्याही उमेदवाराच्या ट्रिप गेले, याची पैठणी घ्यायला गेले, त्याच्या खेळात सहभागी झाले. तुम्ही जर मतदारांना योग्य दिशा दिली की काही नाही, आपल्याला समजा तरुण मुलं आहेत, तरुण मुलांना आपण रायगडवर जाऊया, सगळे किल्ले मुलांना दाखवूया, कोण तुम्हाला नाव ठेवणार नाही. तरुण मुलं रायगडवर येतील ना, मुलं इच्छुक द्यायला. तुम्ही मुलांचे काही ट्रेनिंग प्रोग्राम दिले येणार ना. आम्ही आता बामाई म्हणून 600 महिन्यांचा सत्कार केला. आशा वर्कर कोण, CRP कोण, सदस्य कोण, सरपंच कोण, तुम्ही काय काम केलं आले ना महिला तिथं. तुम्ही समाजाला दिशा द्यायला पाहिजे. तुम्ही नेता आहे म्हटलं, नेता आहे आणि नेत्याचं हे वैशिष्ट्य आहे की तो समाजाला दिशा द्यायला पाहिजे. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये एखाद्या बाजूला दिशेला काय चाललंय त्याच दिशेला सगळ्यांनी जायचं. आताच्या इच्छुकांची दिशा बदलते, दिशा बदलायला पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. सगळे तेच करतात म्हणून आपण ते करण्याचा अर्थ नाही. त्या उमेदवारांनी दिशा बदलली पाहिजे. नाही हे करतात मी ते नाही करणार, मी डेव्हलपमेंट लोकांची चर्चासत्र घेईन, मी गावागाव जाऊन लोकांची प्रश्नोत्तर करेल. मतदारांनी सुद्धा त्याच्यामध्ये गावात ज्यावेळी उमेदवार येईल त्यावेळेला तो कुठल्याही कार्यक्रमाला येऊ देत, फार तर तुम्ही तुमच्या मग कामांची यादी करून ठेवा, तुमच्या प्रश्नांची यादी करून ठेवा. उमेदवारांना सांगा हे 5 वर्ष तुम्हाला या विषयावर आमचं काम करायचं, हे प्रश्न सोडवायचे आणि रेकॉर्डिंग करून ठेवा ना की आम्ही तुम्हाला हे निवेदन दिलं, आता तुम्हाला परत भेटायची आम्हाला आवश्यकता नाही, आता 5 वर्ष तुम्ही याच्यावर काम करायचंय. दरवेळी काही काम सांगायची आवश्यकता नाही. मतदारांनी पण आता त्यांचे प्रश्न ऐरणी आणले पाहिजे आणि जे जाणकार उमेदवार आहेत त्यांनी पण जी आता ट्रीप आणि लोकप्रियता किंवा ते जे कार्यक्रम चालले त्याची दिशा विकासाची दिशेने आणली पाहिजे. त्यामुळे नेत्यांच्या हातात भरपूर काय असतं, नेता लोकांना कसं ओळखतो त्याच्यावर अवलंबून आहे. पण नेता जर त्या ठिकाणी लोकांना फक्त एक दिशाभूल करणारे कार्यक्रम करत असेल तर मग लोकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे मी याला मतदारांना याच्यामध्ये दोष देत नाही, नेत्यावर अवलंबून असं लोकांना कुठल्या दिशेने न्यायचं. मी तरुण मुलांना 200 मुलांना एकत्र करून निसर्ग मित्र युवक मित्र कार्यक्रम घेतला होता. मी तरुण मुलांना घेऊन भीमाशंकरचं मंदिर स्वच्छ करायला गेलो, प्लास्टिक उचललं ना मुलांनी. तरुण मुलं आणि समाज अनुकरणीय असतो. नेता जे काम दाखवतो की नेता दिशा येतो त्याप्रमाणे समाज अनुकरण करतो. त्यामुळे मतदारांना याच्यात नाव ठेवण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही मतदार तुमच्या घरी थोडी आलं म्हणायला आम्हाला सरी न्या, मतदार थोडं घरी आला तुम्हाला आम्हाला साठी म्हणायला आलाय, तुम्ही देताय म्हणून ते घेताय. लक्षात घ्या, तुम्ही जर त्यांना योग्य चांगलं, तुम्ही जर त्यांना चांगलं पुस्तक दिलं ते पुस्तक घेतील, पुस्तक वाचतील, तुमच्या देण्यावर आहे ना शेवटी. मग तुम्ही आदिवासी ठाकरे समाज त्यांना एकत्र आणून त्यांना जागरूक केलं का, तुमचे हक्क काय, कर्तव्य काय, तुमचं काम करायला पाहिजे, तुम्हाला जाती दाखले मिळाली का, योजना मिळाली का, ते त्या दिशेने जातील. मी आता जातीची दाखली वाटली, 50 वर्ष ज्यांच्याकडे 50 वर्षापूर्वीचा पुरावा नाही त्यांना दाखलीच मिळत नव्हते. मी 2 वर्ष आटोकाट प्रयत्न करून दाखली दिली. आता ज्यांना दाखली नाही त्याची रांग लागली माझ्याकडे, मी सुरू केलं का नाही, आज लोक यायला लागले. तसं तुम्ही उमेदवारांनी एखाद्या चांगल्या गोष्टी जर लोकांसमोर मांडल्या तर मतदारांनी काय नागरिक त्या दिशेने पण येतील. त्यामुळे माझं म्हणणं आहे की नेत्यांनी, प्रमुखांनी, उमेदवारांनी समाजाला दिशा द्यायला पाहिजे, मतदारांना दिशायला द्यायला पाहिजे. आणि मतदारांना माझी विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका व्हायला पाहिजे. तुम्ही विकासाचे प्रश्न त्यांना सांगितले पाहिजे, ते सोडून घेतले पाहिजे. राहिलेला प्रश्न असेल त्यांना सांगितलं पाहिजे हा प्रश्न राहिला आमचा सोडवा. कारण शेवटी जर आपण विकासाच्या प्रक्रियेत पुढे गेलो नाही, आम्हाला जर भौतिक सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या नाही, जर त्या ठिकाणी आता एखाद्या गावात समजा अंत्यविधीला अजून जायला जर सीट नसेल, शाळेला वर खुली बसायला नसेल, अजून जर टँकर लागत असेल इतक्या वर्षानंतर, तर मग आपण विकासाच्या प्रक्रियेत कुठं आहोत याचं मूल्यमापन मतदारांनी पण करायला पाहिजे आणि सगळ्या पक्ष नेत्यांनी पण करायला पाहिजे. हे राहिले 100% काम कोण करणार नाही, 10% काम अडचणी जिथे राहणार, परंतु तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न उमेदवाराचा दिसला पाहिजे आणि मतदाराचा पण ते सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसला पाहिजे. ही दोघांची जबाबदारी आहे. सध्याची जी प्रचार प्रक्रिया आपण पाहतो आणि हे संभाव्य उमेदवार आहेत ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, ह्यांच्या पुढे सभागृहात म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ह्या उमेदवारांपुढे काय आव्हानं असू शकतात? एकतर आता 2022ला पहिली टर्म मागची संपली आणि तेव्हापासून प्रशासकीय राजवट आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाला पण सवय लागलेली लोकप्रतिनिधीशिवाय काम करायची. कारण आपलं जे पंचायत राज आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्रिस्तरीय जी रचना आहे याच्यामध्ये सर्वाधिक अधिकार त्या समित्यांना आहेत.
हा. आणि जनरल बॉडीला आहे. म्हणजे लोकप्रतिनिधीला अधिकार आहे, अधिकाऱ्यांना अधिकार कमी आहे. अधिकारी अंमलबजावणी करतात आणि पॉलिसी लोकप्रतिनिधी ठरवतात. आता एकतर काय आहे, उमेदवारांनी जर आता लोकांचे प्रश्न समजून न घेता ते ह्या सहलीवरती किंवा बाकीच्या कार्यक्रमात निवडून आले तर त्यांना प्रश्न माहीत नसणार मतदारसंघातले, त्यामुळे ते व्यवस्थित मांडता येणार नाहीत, त्याच्यासाठी त्यांना प्रयत्न करता येणार नाही. त्यासाठी कोणती योजना आहे, माझ्याकडे जर प्रश्नाची यादी असेल तर मी शोधेल याला योजना कोणती आहे, पैसे आहे की नाही, कोणतं डिपार्टमेंट आहे, मला कुणाला भेटायला लागेल. यांना आपल्या मतदारसंघातलं प्रश्नच माहित नाही, त्याची यादी त्यांच्याकडे नाही, लोकांशी या विषयावर ते बोलले नाहीत. मग शेवटी आपण म्हणतो की गरजेप्रमाणे माणूस शोध घेतो. आता प्रश्नांची यादी त्याचा प्राधान्यक्रम नसलं हे शोध नाही घेणार. दुसरी गोष्ट, प्रशासनाला आता आंघोळणी पडलेली त्यांच्यात काम करायचं. आता हे लोकप्रतिनिधी हे पण प्रशिक्षित नसलेले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी येणार, एवढ्या गॅप नंतर येणार. मग ते प्रशासनाने घेतलेले निर्णय बरे वाईट, त्याच्यानंतर मग बजेटचा पण प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने दैनंदिन कार्यालयीन खर्च, सॉफ्टवेअर, फर्निचर, इतर सुविधांवरती मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. आणि मग पुन्हा पैशाचा तुटवडा देणार आहे. यांना पैसे काही ठिकाणी जर बजेट जास्त खर्च झाला असेल, स्पिल असेल तर यांना पैसे मिळणार नाही. आणि त्याच्यामुळं आणि हे लोकप्रतिनिधी शिकलेले नसल्यामुळं, प्रशिक्षित नसल्यामुळं यांना पहिले काही महिने सभागृहात काम करता येणार नाही. लवकर प्रशासनाचा यांचा संवाद निर्माण होणार नाही. प्रशासनाशी संवाद चांगला असावा लागतो, तो यांचा संवाद व्हायला वेळ जाणार आहे. त्याच्यात नव्यानं महिला निवडून येणार असल्यामुळं त्या जोपर्यंत प्रशिक्षित होत नाही तोपर्यंत त्यांना सभागृहात प्रभावी काम करता येणार नाही. टेबल टू टेबल त्यांना शिकायला काही महिने निघून जाणार आहेत. माणसं शिकतात, शिकत नाही असं नाही, पण इतका वेळ निघून जातो की त्याचा कामाचा आलेख आणि एखाद्या प्रशिक्षित आलेख फरक पडतो. त्याच्यामुळे एकतर निधीचं आव्हान आहे, प्रशासनाशी संवाद होण्याचं आव्हान आहे, त्याच्यानंतर यांच्या वाटेला किती निधी हा मोठा प्रश्न आहे. यांच्याकडे प्रश्नाचं संकलन नसल्यामुळं हे त्या डिपार्टमेंटला जाणार नाही. कारण बरेच लोकप्रतिनिधी काय करतात, पंचायत समितीला आले की बीडीओला भेटतात, झेडपीला गेले की त्यांच्या खात्यामध्ये भेटतात. टेबल टू टेबल जायला लागतं, योजनांनी काम करायला लागतं, सगळ्या योजना समजून घ्यायला लागतात. पंचायत समिती झेडपीच्या बरोबर स्टेटच्या कार्यालयात जायला लागतं, जे राज्य विभाग आहेत त्यांच्या पण योजना आणाव्या लागतात. एकूण सगळ्या योजना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्वनिधी, केंद्र, राज्य, डीपीसी, CSR या सगळ्यांमध्ये जोपर्यंत तो लोकप्रतिनिधी काम करतात तोपर्यंत त्या मतदारसंघाला तो न्याय देऊ शकत नाही. नुसत्या झेडपी फंडावरती आयती वित्त आयोगाचे पैसे मिळेल आणि झेडपीचे 10 लाख मिळेल, त्याच्यात तो काही करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं या सगळ्या लोकप्रतिनिधींचे शिकायला बरेच दिवस जाणार आहेत. कारण माझ्या माहितीनुसार 90% लोकप्रतिनिधी नवीन निवडून येतात, 10% जुने राहतात. त्यामुळे या 90% लोकांच्या समोर अनेक आव्हानं आहेत आणि ते आव्हानं जर पेलायची असेल तर त्यांनी आता प्रश्न समजून घ्यावे, आराखडा करून घ्यावा, योजना माहीत करून घ्यावा, थोडासा कायदा वाचावा, या संस्थेची रचना कशी ती माहीत करून घ्यावी. आता सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच कोण, ग्रामसेवक कोण, कोण काम करते हे आता दौरे त्यांनी सहभागी करून घ्यावं, समजावून घ्यावं, तरच ते चांगलं काम करतील पहिल्या वर्षात. नाहीतर मग मेजॉरिटी सदस्यांचं पहिलं वर्ष, 1-1.5 वर्ष, 2 वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये दुसरा विषय असा आहे, केंद्र सरकार या लोकांच्या प्रशिक्षणावरती प्रचंड पैसे खर्च करतं. पण हे लोक काय करतात, लग्न, यात्रा, जत्रा असल्यामुळं नेमका त्या काळातच सगळं सुरू होतं. निवडून गेल्यावर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये यात्रा, लग्न, आणि मग हे नवीन लोकप्रतिनिधी लग्नाला प्राधान्य देतात, यात्रेला प्राधान्य देतात आणि प्रशिक्षणाला दांडी मारतात, मिटिंगला जात नाहीत. आणि त्याच्यामुळं तिथले विषय त्यांना कळत नाहीत. आणि त्याच्यामुळे त्यांची मानसिकता आता क्लिअर व्हायला पाहिजे, मी डेव्हलपमेंटसाठी उभा आहे, मला प्रशिक्षण घेतलं पाहिजे, मला मिटिंगला गेलं पाहिजे, एखादं लग्न बुडलं तरी चालेल, भाषण ठोकून फायदा नाही, त्याचा काय उपयोग होणार नाही. मग तुम्ही मनासारखं काम नाही करत. आणि मी तुम्हाला सांगतो, एकदा निवडणं सोपं असते. तुम्ही भाषण करून, पैसा खर्च करून, अजून हे सगळे गमती जमती करून निवडून येऊ शकता. पण वारंवार तुम्हाला निवडून यायचं असेल तर कामच करायला लागतं. आणि लोक फार हुशार आहेत, म्हणजे मतदार इतका हुशार असतो, काम केलंय नाही केलंय, करतोय का नुसतं भाषण करतोय हे लोक ओळखतात. म्हणजे मतदार हा हुशार आहे. जरी आता किती देवदर्शन सहली झाल्या, काही जरी झालं तरी मतदार लास्ट स्टेजला बऱ्याच ठिकाणी योग्य निर्णय करणारा मतदार म्हणलं गेलं पाहिजे. आणि ती मतदार जागृती पण होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पण विनंती करेल खेड टाइम्सला की तुम्ही मतदारांची पण जागृती सगळ्या चॅनलनी, युट्यूबनी केली पाहिजे की तुम्ही मतदान तुमचं पवित्र करताना हे जरी काही सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या त्या सगळ्या बाजूला सारून योग्य उमेदवार कोण, जो माझा प्रश्न सोडविल, मला भेटला तर कामाचा माणूस कोण, हे मतदारांनी हिरलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे आणि आपलं पवित्र मतदान हे योग्य ठिकाणी मतदारांनी पण केलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रक्रियेला आणि मतदार असेल, उमेदवार असेल, मतदान प्रक्रियेला योग्य दिशा देण्यासाठी खरं तर हा आमचा व्हिडिओ, ही मुलाखत करण्याचा आमचं प्रयोजन आहे. खेड टाइमच्या माध्यमातून मतदारांनाही आम्ही आवाहन करतो, तुम्ही योग्य उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहून तुम्ही लोकशाहीचा मतदार जसा राजाचं स्वरूप आहे त्या पद्धतीनं राजा म्हणून राहा, हे खेड टाइमच्या वतीनं आपणाला आवाहन करण्यात येत आहे. तुम्ही खेड टाइम्स मध्ये आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद, आभारी आहे.